कलाकाराची जी ही कला आहे ही जगासाठी ओपन आहे. ज्याला जसं वाटेल तसा हा भाव घेऊ शकतो. पहिल्या चित्रात मोबाईलमध्ये मग्न असलेली व्यक्ती आहे. दुसऱ्या चित्रामध्ये हार बनवतानाची छोटीशी मुलगी आहे. आपल्या लाडक्या देवासाठी ते हार बनवते आहे. त्याच्यात पांडुरंगाचे भाव दिसत आहेत. आता हे भाव सुद्धा मला वेगळे दिसतील, तुम्हाला वेगळे दिसतील, कलाकारांनी ज्या दृष्टिकोनातून केले त्यांचे वेगळे असू शकतील. तिसऱ्या चित्रामध्ये नंदी बैलाचा जो चालक आहे, जो मालक आहे, तो छानपैकी त्याला रिझवतोय छान. त्याचं वाद्य वाजवून त्याच्यावर पडलेला सकाळचा सूर्यप्रकाश आहे, वेगवेगळे कलर्स आहेत, याच्यात रंगाची उधळण आहे, एक्सप्रेशन्स त्याच्यातून दिसतात, कंपोज दिसतो त्या पेंटिंगला आकर्षक असं त्याचं ब्रशिंग आहे. तर हा सगळा जो प्रकार आहे कलेचा, हा कलाकारांच्या हृदयाशी जुळलेला हा भाग असतो. की मला जसं भावलं, मला जसं वाटलं तसं मी हे त्याचं सौंदर्य निर्माण केलेलं आहे. याला कुठल्याही किमतीमध्ये आपण बांधू शकत नाही. म्हणजे एखादं पेंटिंग 10 रुपयाला पण जाऊ शकतं, एखादं पेंटिंग 10 लाख रुपयाला जाऊ शकतं, 10 कोटी रुपयाला पण जाऊ शकतं. कारण याचं व्हॅल्युएशन जे आहे त्या प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक दर्शकाला ज्या पद्धतीने ते भावेल तसे त्याचे भाव असू शकतात, त्याचे दर असू शकतात. त्यामुळं हे कुठल्याही बंधनात, कुठल्याही चौकटीत न अडकलेली कला आहे. आणि ही कला जास्तीत जास्त स्वतःशी निगडीत आहे. वैयक्तिक प्रत्येक व्यक्तिमत्वाशी निगडीत ही कला आहे. याचा समाजावर, समाजाच्या जडणघडणीत जरूर फरक पडत असेल, परंतु त्याचं व्यावसायिक रूपांतर होऊ शकत नाही. कारण ही केवळ आणि केवळ आनंदासाठी आणि केवळ समाधानासाठी आणि सुखासाठी केलेली ही कला असते. म्हणून याला आपण आर्टिस्ट म्हणतो, कलाकार म्हणतो. आपण जर हे दुसरी चित्र पाहिलं, दुसरे जर आपण स्लाइड पाहिली तर लक्षात येईल की कलेची कोणकोणती उदाहरणं आहेत. म्हणजे चित्रकला आहे, शब्दकला आहे, ज्याला आपण कविता म्हणतो, कविता लिहिणं, सुचणं आणि कविता लिहिणं. त्याप्रमाणे शिल्पकला आहे, त्यानंतर फाईन आर्ट, फोटोग्राफी, यासारखे आता हे मी काही 4 मोजकेच त्यात प्रकार दिलेले आहेत. ह्याच्यातून मला हे सांगायचं की चित्रकला जी अमर्याद पद्धतीने चित्र रंगवलेली असतात, त्याला कुठलंही शास्त्रीय बंधन न ठेवता, कुठलंही तांत्रिक बंधन न ठेवता ते रंगकाम त्याचं केलेलं असतं. आणि त्याच्यातून भाव प्रकट करणे, त्याच्यातून रंगांचे काय म्हणू आपण, उधळण करणे, त्या रंगसंगतीची मजा घेणं, हा त्याच्यातला भाव असतो. दुसरं तसंच सेम कंटेंट आहे ते कविते. म्हणजे कंटेंट फक्त बदलतो, त्याच्यातला जो आत्मा आहे तो तोच आहे. कविता लिहिण्यात पण असंच असतं की कविता मला सुचली, दुसऱ्याला तशीच सुचेल असं नाही. प्रत्येकाची कविता वेगळी असते, काव्य वेगळं असू शकतं, पण त्याच्यातले अर्थ गहन असू शकतात. अर्थात तिथंही हाच विषय आहे की तो समोरच्याला किती पद्धतीने पटतो, किती पद्धतीने, कशा पद्धतीने तो घेतो, त्या पद्धतीने त्या कवितेचं महत्व कमी जास्त होत असतं. तसंच आहे शिल्पकलेतलं एक उदाहरण इथं समोर तुम्हाला दिसतं. त्या शिल्पकलेच्या जे हे लाकडी शिल्प तुम्हाला दिसतंय, तर असा माणूस असतो का, तर नाही, नक्कीच नाही. पण त्या चित्रकाराला, त्या शिल्पकाराला वाटलं की मला असा माझ्या स्वप्नातला, माझ्या विचारांमधला हे माझ्या विचारांमधलं हे व्यक्तिमत्व आहे, त्याला मला असंच बनवायचं आहे. पण त्याच्यातले त्याचे एक्सप्रेशन्स आहेत, त्याच्यातला तो नाराज होऊन तो मान खाली घातलेली व्यक्ती असेल, किंवा त्याचा तो पोट कट झालेला भाग असेल, मग ह्याच्यामधले या मागचा कलाकाराला स्वैर आणि स्वतंत्र आणि स्वच्छंद असा त्याचा कामाचा भाग असतो. तिसरं चित्र पाहतोय आपण हे इथं, ज्याला आपण आर्टिस्टिक फोटोग्राफी म्हणतो. की ह्याच्यात बघा कुठेही डोळे दिसत नाहीत, कुठे त्याचं एक्सप्रेशन म्हणजे एक्सप्रेशन कळतात. आपण जर फोटो काढताना काय करतो की मॅक्झिमम आपला चेहरा दिसला पाहिजे, हेअरस्टाईल दिसली पाहिजे, पण ह्याला त्यांनी आर्टिस्टिक स्वरूपामध्ये त्याचं फोटोचं चित्रण केलेलं आहे की ज्याच्यातून त्याला जे सांगायचं आहे, नुसत्या ओठांवर पडलेल्या लाईट वरून किंवा नाकावर आणि त्याच्या ज्या ड्रेपरी आहे त्याच्यावर पडलेल्या लाईटवरून, आणि त्याच्यात तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो ब्लॅक अँड व्हाईट आहे. याच्यातून त्याला जे काही साध्य करायचं ते त्यांनी जरूर केलं. पण मुद्दा तोच आहे की हेच सगळ्यांचंच चित्रण किंवा परीक्षण असेल असं नाही, प्रत्येकाचं परीक्षण वेगळं असू शकतं. म्हणूनच कला ही अमर्याद आहे, याला कुठलंही लिमिटेशन नाही आहे. थोडक्यात काय तर जी आहे ती तुम्हाला जाणून देते की कलाकृती कशी करायला पाहिजे, आणि
जाणीव करून देते की मला काय सादर करायचं. म्हणजे ह्यात भावनेचा जास्त भाग असतो की तुम्हाला भावनेशी हा खेळ असतो सगळा. बेसिकली कला आणि डिझाईन, डिझाईन हे वेगवेगळं का आहे? दोन्हीचा पाया एकच आहे, पण आर्ट जर पाहिलं तर हे खूप भावनेशी जुडलेली असते, आणि डिझाईन जो आहे हा थोडासा, जसं ज्याला आपण म्हणू की मेंदूशी जुडलेली कला कला आहे. आपण त्याच्यानंतरच पाहू पाहू शकतो की डिझाईन म्हणजे काय. आतापर्यंत आपण पाहिले की आर्ट म्हणजे काय आहे, तर आता आपण बघूयात की डिझाईन म्हणजे काय. डिझाईन कसं असतं की ते अतिशय स्पष्ट, क्लिअर आणि स्वच्छ असतं, जे तुम्हाला समजायलाच पाहिजे की मी जे केलेलं आहे, मी एखादं जर डिझाईन केलं आहे तर त्या माझ्या डिझाईन मधून समोरच्याला त्याच्यातले भाव तेच कळायला पाहिजे. जसं आपण पाहिलं की चित्रांमध्ये मी एखाद्या, जसं आता त्यांनी नितीन सरांनी जसं केलेलं आहे नंदी बैलाचं चित्रण, तर तो त्यांना वाटतील ते भाव नंदी बैलाचे किंवा त्याच्या मालकाचे भाव वेगळे असतील, पण मला वेगळे वाटू शकतात. परंतु डिझाईन मध्ये हे तत्व वेगळं कसं असतं की जो कोणी डिझायनर आहे त्या डिझायनरने केलेली जी आर्ट आहे किंवा जे डिझाईन आहे, ते डिझाईन मला जे वाटलं तेच समोर दिसतं, त्यालाच आपण म्हणतो की ते स्पष्ट असतं. आणि समाजातल्या अडचणी दूर करून त्याला सौंदर्य निर्माण करण्याची झालर असली पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की डिझाईन हा कलेला म्हणजे आर्टच्या थोडासा पॅरलल चालणारा रस्ता आहे. ज्या डाव्या बाजूने समजा आर्ट चालत असेल तर उजव्या बाजूने डिझाईन चालतं, पण दोघांची दिशा एक आहे, परंतु दोघांचे मार्ग वेगळे आहेत. कारण डिझाईन हा टोटली कन्सेप्ट वापरला जातो, हा केवळ आणि केवळ तुमच्या समाजातल्या बदलासाठी, सौंदर्य निर्माण करण्यासाठी तर आहेच आहे, परंतु ते क्लिअर आणि स्वच्छ असतं. आणि जे मला वाटतं तेच समोरच्याला वाटतं, हा डिझाईन मधला फरक आहे. आर्टमध्ये तसं नसतं. आर्टमध्ये प्रत्येकाचं स्वातंत्र्य वेगळं असतं. आता हे तुम्हाला लक्षात येईल की डिझाईनचे काही प्रकार मी इथं दाखवतोय. पहिला मुद्दा आहे तो बघतो आपण की इथं एक सोफा सेट आहे, मॉडेल आहे छान. मॉडेलमध्ये आपण छान आरामात बसू शकतो. त्या सोफ्याच्या किंवा त्या खुर्चीच्या कुशनच्या खाली बरोबर तरी त्या डिझायनरने पुस्तक ठेवण्यासाठी खास जागा केली. वास्तविक पुस्तक ठेवायला एक वेगळं रॅक लागू शकतं, ते वेगळी जागा व्यापू शकतं. परंतु हा, मी तुम्हाला जो तो मुद्दा सांगत होतो की डिझाईन हे लोकोपयोगी असतं, लोकांच्या उपयोगात येण्यासाठी, म्हणून त्याचा भाव कार्यभाग असतो. कारण ते दिसायला सुंदर तर असलंच पाहिजे, सौंदर्य त्यातून एस्थेटिक तर दिसलंच पाहिजे, परंतु त्याचसोबत त्या जागेचा उपयोग करून म्हणजे तुम्हाला पाहिजे तर खुर्ची तशी खुर्चीसारखी खुर्ची दिलीच आरामदायी, परंतु त्या खुर्चीचा आकार पण एस्थेटिकला धरून आहे. प्लस त्याचा जो यूज आहे, त्याचा जो वापर आहे, तर त्याच्यासोबत डिझायनरने काय केलेलं की त्याच्यामध्ये खाली पुस्तकासाठी रॅक बनवून दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही तिथं छान पुस्तकं ठेवू शकता. हा डिझायनरचा, उत्कृष्ट डिझायनरचा हा नमुना आहे. एखाद्या एखादा आर्टिस्ट, आता इथं जसं आपण कला आणि डिझायनरचा फरक समजू शकतो. एखादा आर्टिस्ट दिसायला छान खुर्ची बनवू शकतो, पण ती युटिलाइज वापर करण्यासाठी सुंदर करण्यात डिझायनरचा किती भाग आहे हे तुम्हाला इथं दिसून येतं. त्याच्यानंतर खालच्या विंडोमध्ये आपण पाहिलं फोटोमध्ये, तर वेगवेगळ्या ज्यूसचे बॉक्सेस आहेत. पॅकेजिंग मधला हा किती गोड आणि खूप आकर्षक नमुना आहे. याच्यामध्ये कुठल्या फळाचा रस त्याच्यामध्ये आहे ते त्याच्या वरच्या रॅपरवरून कळून दिसून येतं. त्याचसोबत त्याचं पॅकिंग सुद्धा इतकं छान केलं की तो डिस्प्ले पण छान वाटावा. ज्या रंगाचा ज्या रंगाचं फळ आहे त्या रंगाचा त्याला जास्तीत जास्त त्याच्यावर रंगाचा वापर केलेला आहे, जेणेकरून कलिंगड असेल तर कलिंगड, पेरू असेल तर पेरू, किंवा जे काही फळं आहेत तर त्या फळांमधला त्यांना फरक पण दिसावा आणि घ्यायला सोपं, वापरायला सोपं. त्याच्यावर नाव वाचायची गरज नाही, काय नाही, काय माणूस पटकन, ज्याला वाचता येत नाही तोही व्यक्ती ओळखू शकतो की हे कशाचं, या बॉक्समध्ये कशाचा ज्यूस आहे, कशाचा रस आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया तिथं की आपल्या आता सध्या बऱ्याच लोकांच्या घरी पिझ्झा ऑर्डर केला जातो किंवा पिझ्झा जातात. तर पिझ्झाचं पॅकिंग करताना त्या डिझायनरने असा विचार केला आहे की हे पॅकिंग किती सहज उघडता येतं, कशा पद्धतीने उघडलं तर ते तुम्हाला ताटासारखं वापरता येतं. लक्षात घ्या, म्हणजे एकदा पिझ्झा जर तुमच्या घरी आला तर तुम्हाला सेपरेटली परत त्याच्यासाठी दुसरी प्लेट घेऊन त्याच्यामध्ये पिझ्झा काढायची गरज नाही. पॅकिंगच त्यांनी असं केलेलं आहे की त्या पॅकिंगमध्ये तो
ते पॅकिंग जर उघडलं त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने, तर तुम्हाला तो पिझ्झा त्याच बॉक्समध्ये आपण प्लेटमध्ये खाल्ल्याचा आनंद मिळू शकतो. प्लस त्याच्यावरती त्यांनी हे पण दिलेलं आहे की तो कशा पद्धतीने कट करून करून खायचा आहे. इवन बऱ्याच वेळा हे कट करून पण देतात की जेणेकरून तुम्हाला ते खाता यावं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते हे जे सायन्स आहेत, पुल पुश असेल, बेसिकली सगळ्यात महत्वाचा आपण सर्रास पाहतो तो लेडीज टॉयलेट, जेंट्स टॉयलेटसाठी जे काही सिम्बॉल केले जातात, पायऱ्यांसाठी सिम्बॉल केले जातात, रस्त्यांच्या वळणासाठी सिम्बॉल केले जातात. विचार करा, इथं जर लिहित बसले असते तर आपल्याला ते वाचावं लागलं असतं आणि प्रत्येकाची लँग्वेज पद्धतीने प्रत्येकाच्या लँग्वेज सारखं मध्ये ते लिहावं लागलं असतं. पण इथं किती थोडक्यात त्याने आपल्या समोर सादर केलं की असं खेचलं तर ते ओढायचं आहे आणि पुश केलं तर ढकलायचं आहे. इतकं सिम्पल कन्सेप्ट त्या पूल साठी त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर दिलेला इथं आईस्क्रीम खाण्याचा हा पॅकेजिंग मधला एक प्रकार दिलेला आहे की आईस्क्रीम खाताना तुम्हाला ऍडिशनल स्पून घ्यायची गरज नाही. त्याचं झाकण उघडलं की तुम्ही त्याचा स्पूनचा वापर करू शकतो, चमच्याचा वापर होऊ शकतो. म्हणजे त्याचं झाकण जर वेगळं द्या, ते परत वेगळं पॅक करा, त्याचे वेगळे पैसे लावा, अशी गरज नाही. लक्षात येत आहे का की डिझाईन हा कन्सेप्ट कसा वेगळा आणि किती उपयोगी आहे, समाज उपयोगी आहे, की ज्याच्यातून आपल्याला त्याचं व्यावहारिक महत्व कळून येतं. तर हे जे 5 उदाहरणं आहेत, हे अतिशय सिंबॉलिक उदाहरणं आहेत ज्याच्यातून आपल्याला कळून येतं की डिझाईन हा आर्ट पेक्षा कसा वेगळा आणि किती व्यावहारिक आहे, की ज्याच्यातून आपल्याला मुलांचं जे करिअर आहे ते करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. आता हे जर पाहिलं आपण की डिझाईन कसं असावं, वेब डिझाईन किंवा एखादं ॲप असेल मोबाईलवरचं, तर तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळा समजा एक साधी गोष्ट आहे की आपल्याला गॅस सिलेंडरचा जर समजा नंबर लावायचा असेल, फोन पे असेल किंवा गुगल पे असेल, तर आपण त्यातून बऱ्याच वेळा लावतो किंवा त्यांचे वैयक्तिक त्यांचे ॲप असतात. त्यातून तो नंबर लावताना किंवा तिकीट रिझर्वेशन करताना खूप वेळा कन्फ्युज होतो. आपण काय करतो, कोणाला तरी सांगतो बाबा तू करून दे. मग हे का कन्फ्युज होतं की जेव्हा तुमचं काम त्या डिझाईनने जर उत्कृष्ट केलेलं नसेल, तर हे जी विंडो आहे तुमच्या लक्षात येईल की कसा फॉर्म असावा आणि कसा नसावा. इथं जर पाहिलं तर आपण नाव एकीकडे आहे, त्याचं ईमेल एकीकडे आहे, त्याचा पासवर्ड एकीकडे आहे आणि सगळं विचित्र विचित्र त्याचं प्लेसमेंट आहे, जागा चुकलेल्या आहेत. तुमच्या जागा म्हणजे ज्याला आपण म्हणतो साधी गोष्ट आहे की आपण एखाद्या वहीमध्ये एका फळ्यावर लिहिताना 100% वरून खाली लिहितो, डावीकडून उजवीकडे लिहितो. ह्या बेसिक गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी आर्टिस्ट हे उत्कृष्ट आर्टिस्ट त्याच्यावर उत्कृष्ट काम करू शकतात. एखादी जुनी वेबसाईट जर तुम्ही पाहिली असेल गव्हर्नमेंटची, बेसिकली गव्हर्नमेंटच्या वेबसाईट तर पूर्वी खूपच विचित्र होत्या. रिझर्वेशन करताना तर अजूनही लोकांची दमछाक होते कारण त्यांना ऑप्शन सापडत नाहीत. हाच भाग डिझायनरचा असतो. डिझायनर हा पब्लिक ओरिएंटेड काम करतो की पब्लिकला काय लागतं, पब्लिकला काय सोयीचं होऊ शकतं, पब्लिक एखादा नागरिकाला काय पद्धतीने त्याने त्याचे विचार असतात आणि कशा पद्धतीने त्याला त्याचे मेनू द्यावेत. ही जर तुम्ही वेबसाईट पाहिली, तुम्हाला जर समोर दिसत असेल, कोणाला मोबाईलमध्ये किंवा कोणाच्या लॅपटॉपमध्ये बघत दिसत असेल, तर याच्यामध्ये कसं आपण शोधू शकतो इतकं हे विचित्र सेटिंग केलेलं आहे. आपल्याला कोणाला नावं ठेवायचे नाहीयेत, पण हा त्याच्या टेक्निकचा भाग आहे. त्याला मिळालेल्या उपलब्ध साधन सामुग्री काय काय आहे त्यानुसार त्यांनी काम केलेलं आहे. तर हाच भाग सुटसुटीत करण्याचा आणि हाच भाग आकर्षक करण्याचं काम हे डिझायनरचं असतं. म्हणूनच मला सांगायचं की डिझायनर हा खूप काही म्हणजे जसं आर्टिस्टचं काम दिव्यच आहे नो डाऊट, पण आर्टिस्टचं व्हॅल्युएशन होऊ शकत नाही कारण त्याला दुर्दैवाने भारतात तेवढा अजून अं, राजमान्यता नाही. काही विशिष्ट आर्टिस्टच नाव मोठे होतात, काही विशिष्ट आर्टिस्टच मोठे होतात, पण डिझायनर हा तुम्ही जर उत्कृष्ट कॅलिबर तुमच्याकडे असेल तर लोक तुम्हाला शोधत येऊ शकतात, एवढं तुमचं काम होऊ शकतं. त्यानंतर आपण बघूयात डिझाईनचा वापर. आता हे तुमच्यासमोर एक सोपं उदाहरण आहे. वापर करताना ते इतर लोकांसाठी किती उपयुक्त होऊ शकतं. आता सुद्धा हा वेबिनार बघताना जे लोक सोफ्यावर बसले असतील, खुर्चीत बसले असतील, प्रवासात बसलेले असतील, त्यांनी जर विचार केला की त्यांना जर ही लाकडी खुर्ची दिली, जी आपण पारंपरिक पद्धतीने ती खुर्ची पाहतो, ह्या खुर्चीत बसणं हा काय फरक असू शकतो. कारण तुमच्या शरीराच्या रचनेनुसार हा आर्टिस्टनी केलेला बदल आहे.
आर्टिस्टने केलेले डिझाईन जे आहे हे लक्षात येतं. तुमच्या ची जशी रचना आहे ती डोळ्यासमोर ठेवून हे प्रोडक्ट बनवताना ही खुर्ची इतकी आरामदायी केलेली आहे. इथं नसलेलं कुशन इथं आहे, इथं नसलेला शेप इथं आहे, इथं हँडरेस्ट नाही, हात टेकवायला आपल्याला जागा नाही, हँडल नाहीये, इथं तुम्हाला हँडल दिलेले आहे. प्लस रिव्हॉल्विंग चेअर आहे, म्हणजे ती पाहिजे तशी जागा बदलू शकते. हे अतिशय साधं आणि सोपं उदाहरण आहे. म्हणजे याच्यात मुद्दा मला हे सांगायचं की डिझायनर काय काम करू शकतो आणि आपली मुलं ह्या क्षेत्रामध्ये किती मोठं काम करू शकतात. त्यांच्याकडे जर क्रिएटिव्हिटी असेल तर जरूर ते काम मोठ्या प्रमाणात करू शकतात. त्याचा हा इतका सोपा आणि साधा उदाहरणाचा भाग आहे. आता आपण पाहतो बेसिकली सोलापूर ते पुणे जाणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस मधल्या काही डब्यामधला हा फोटो आहे. त्या डब्यांच्या चेअरची ही रचना आहे. हे बाकडे जर पाहिले आपण तर ह्या गाडीमध्ये आपण अर्ध्या तासाच्या वर आरामात बसू शकत नाही. मग तोच प्रॉब्लेम सोल्युशन म्हणून का डिझाईन हे समस्या सोडवण्यासाठी आहे. त्याचं सोल्युशन इथं वंदे भारत सारख्या गाडीमध्ये काढलेलं आहे. वंदे भारत मधल्या चेअर ज्या आहेत, वंदे भारत मधल्या ज्या खुर्च्या आहेत, त्याची जर तुम्ही रचना बघितली, त्याचा शेप, त्याचा आकार मणक्याच्या आकाराप्रमाणे, प्लस त्याच्या मानेला इथं आधार, हात ठेवायला आधार आणि बसायला सॉफ्ट असं कुशन. वास्तविक पाहता जागा तेवढीच गेलेली आहे, पण हे पुशबॅक आहेत. तुम्ही मागं ढकलून त्याला बसू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काही डब्यांमध्ये त्या चेअर्स फिरतात, म्हणजे एका पाठोपाठ बसण्यापेक्षा तुम्ही चार लोकांशी गप्पा मारून चर्चा करू शकता. हा जो प्रकार आहे ना, हा जो शोध घेतात, म्हणजे डिझायनर काय करतो, तुमच्या समस्यांचा शोध घेतो आणि त्याच्यावर उपाय काढतो, म्हणून तो उत्कृष्ट डिझायनर होतो. आणि हे सगळं होण्यासाठी त्याला तेवढंच बुद्धीचं घुसळण करावं लागतं, विचारांचं घुसळण करावं लागतं, तेव्हा ह्या काही गोष्टी होतात, ह्या काही गोष्टी घडतात. त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. मला मला तेच म्हणायचं की आपल्याला कोणाला नावं ठेवायचं नाही. जशी जशी गरज निर्माण होते, जसं जसं आपल्याला अडचणी निर्माण होतात, तसं त्याच्यावर उपाय काढले जातात आणि हा उपाय काढणारा हा उत्कृष्ट डिझायनर असतो. आणि डिझायनर होण्यासाठी आपल्याला आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यायचं आहे. उत्कृष्ट डिझाईनचं एक उदाहरण आहे. मोबाईल ॲपमध्ये जर पाहिलं तर हे ॲप जर डोळ्याला सुखावणारे आणि आपल्या मोबाईलमध्ये सहज मावणारे नसतील तर आपल्याला मोबाईल सुद्धा हातात धरू वाटणार नाही. नंतर वेबसाईटचं डिझाईन पण मगाशीच आपण पाहिलं की वेबसाईटचं डिझाईन किती चांगलं असलं पाहिजे. हे आहेत पोस्टर. आता हे एक सुंदर असं पोस्टर आहे. आवर फादर नावाचं हे पोस्टर जे केलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल की अतिशय कमी प्रॉपर्टीजमध्ये, कमी कामामध्ये किती चांगला इफेक्ट. ह्याच्यामध्ये त्याचे वडील पण दिसतात, दुसरीकडं दोन चेहऱ्याच्या मधून आलेली हा जो कट झालेला भाग आहे, त्याच्यातूनच त्याच्या एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. आपल्या मुलांना जर योग्य शिक्षण मिळालं डिझायनरच्या बाबतीत, तर ती मुलं आपलं करिअर अशा उत्कृष्ट आर्टिस्ट सारखं करू शकतात, उत्कृष्ट डिझायनर सारखं करू शकतात. त्याच्यानंतर आहे प्रोडक्ट डिझाईन. हे प्रोडक्ट डिझाईन मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला किती सुंदर पद्धतीने त्याने काम केले बघा. की त्यालाच वरती लाईट लावलेला आहे, खाली चेअर आहे, मागं बसायला त्याला सपोर्ट आहे, आधार आहे, खाली कुशन आहे, आणि प्लस आराम खुर्चीसारखा त्याचा आकार असल्यामुळे तो पाहिजे तसं त्याला झोके घेत अगदी त्याच्यावर काम करू शकतो. हे उत्कृष्ट डिझाईन होण्यासाठी तुमच्या विचारांच्या तुमच्या विचारांवर उत्कृष्ट संस्कार व्हावे लागतात, उत्कृष्ट मार्गदर्शन लागतं. चांगल्या चांगल्या एक्सपर्टीज लोकांचं मार्गदर्शन जर तुमच्या विद्यार्थ्यांना मिळालं तर ती मुलं नक्कीच काम करू शकतात. त्याच्यानंतर पाहूयात की डिझायनर हा काय करतो की तुमची जशी गरज आहे तशा वस्तू निर्माण करतो. साध्या साध्या गोष्टी आहेत. पेन ड्राईव्ह आहे, पेन आहे, कप आहे, ह्या प्रत्येकाच्या मागं एका डिझायनरचं काम आहे. ह्या प्रत्येकाच्या कामामागं डिझायनर लपलेला आहे. त्या प्रत्येक गोष्टी बनवताना डिझायनरने युजरचा म्हणजे वापर करणारा जो आहे त्याचा विचार केला आहे. की घड्याळाची डायल समजा जर मी सुटसुटीत केली तर त्या घड्याळात किती वाजले हे दिवसा आणि रात्री सुद्धा सहज दिसू शकतं. म्हणून त्याच्या मागं पण एक डिझायनर आहे. कपडे शिवताना, कॅप शिवताना आणि पेन ड्राईव्ह बनवताना, म्हणजे तो पेन ड्राईव्ह किचन मध्ये पण वापरू शकतो, किचन म्हणून पण वापरू शकता तुम्ही. डायरी किती गोड करू शकता. या प्रत्येक म्हणजे जे काही प्रोडक्ट बनवलेलं आहे त्याच्या मागे एक उत्कृष्ट डिझायनर आहे.
डिझाईनचं महत्व, तुम्हाला डिझाईनचं महत्व कसं समजू शकतं बघा, की साधी गोष्ट, इथं आधारचा सिंबॉल आहे उजव्या बाजूला. तर आधार हा तुमच्या लक्षात आला असेल की आधार हे 100% तुमच्या थंब प्रिंटवर आधारित आहे. म्हणून तो लोगो जो आहे तो आधार कार्डचा, आपण आधार कार्ड काढताना आपण जे काही 5-10 बोटांचे ठसे देतो, त्या ठस्यातलाच एक पार्ट वापरून इथं आधार कार्डचं ते, म्हणजे उत्कृष्ट डिझायनर काय काम करू शकतो बघा. कमी रेखाटनामध्ये, कमी शब्दामध्ये त्यांनी आधारचा, म्हणजे त्याच्या खालचा आधार शब्द जरी आपण हा काढून टाकला तरी तुमच्या लक्षात येईल की हे आधार कार्डचा सिंबल आहे. जसं की हा टाटाचा सिंबल आहे. टाटामध्ये किती सिम्प्लिफिकेशन केलं बघा. हा, हे टाटा खालचं जरी आपण समजा बंद केलं, काढून टाकलं, तरी आपण सहज सांगू शकतो की हा सिंबॉल आहे तो टाटाचा आहे. त्याच्यामध्ये टी आहे, प्लस त्याच्यामध्ये एक डिवायडर आहे ज्याच्यातून दोन रस्त्यांचं, म्हणजे रस्त्यावर वाहणाऱ्या गाड्यां, जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचा हा जो टाटाचा व्यवसाय आहे त्याला निगडीत असा हा सिंबॉल बनवणं, हे डिझायनरचं काम आहे. उत्कृष्ट डिझायनर काय करू शकतो, उत्कृष्ट डिझायनर पॅकेजिंग कसं करू शकतो, उत्कृष्ट डिझायनर रॅपिंग कसं करू शकतो. इतकं सुंदर उदाहरण येतं. म्हणजे कुठलं कॉस्मेटिक असेल तर कसं वापरलं पाहिजे, फळांचं असेल तर कसं वापरलं पाहिजे. आता हे तुम्ही पाहताय सगळेजण. फळ फळांना घेऊन जायला कॅरी बॅग वापरणं, पिशवी वापरणं, ह्यापेक्षाही त्या डिझायनरने इतकी उत्कृष्ट संकल्पना वापरलेली आहे की तुमचे फळं त्याच्यामध्ये बसतात जाऊन, आणि ते वर खेचल्या गेलं की ते एकदम टाईट होऊन जातं, जेणेकरून त्यातून फळं बाहेर पडत नाही. म्हणजे काय की वापरणाऱ्याला, ज्या म्हणजे प्रत्येक नागरिकाला उपयुक्त, सोयीचं आणि आकर्षक असं काम करणारा हा आपला एक उत्कृष्ट डिझायनर असू शकतो. याच्यासाठी काय लागतं त्याला, तर उत्कृष्ट सर्जनशीलता लागते, त्याची क्रिएटिव्हिटी लागते, त्याच्याकडं विचारांचं भांडार लागतं. एक लक्षात घ्या की ह्याला एखाद्या व्यक्तीचं खूप ड्रॉइंग चांगलंच पाहिजे असं नाही. त्याच्याकडे जर क्रिएटिव्हिटी असेल, त्याच्याकडे जर विचारांचं भांडार असेल, वाचन भरपूर असेल, आणि त्याला जर छान सुचत असेल तर तो कधीही डिझायनर होण्याच्या पात्रतेचा असतो. आपण पाहिलं की हे कोणत्याही गोष्टी या डोळ्यासमोर आपल्याकडे पटकन, आपण ऍपल म्हणले की ऍपलचे डिझाईन दिसतं, नायके म्हणले की त्याचा शूजचा लोगो दिसतो. हे दिसण्यामाग कारण हे आहे ते ह्या डिझायनरने केलेली ती कसरत असते, मेहनत असते. त्या मेहनतीमुळे ते आपल्याला सहज दिसू शकतं. तर थोडक्यात काय की डिझाईन म्हणजे कल्पना, योजना आणि अंमलबजावणीचा मिलाप आहे. म्हणजे एखाद्या आर्टिस्टला, एखाद्या डिझायनरला सुचलेली कल्पना, त्याचं उत्कृष्ट योजन करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, याच्यातून जो काही प्रोडक्ट बाहेर पडतं ते उत्कृष्ट डिझाईनचा नमुना असतो. आपण जर पाहिलं की कोकच्या जे पॅकिंग आहे, तुम्हाला हे कुठूनही लांबून जरी एवढा पट्टा दिसला की तुमच्या लक्षात येईल की हे कोकचं पॅकिंग आहे. आता हे लिपस्टिक असेल किंवा अजून कुठल्याही पद्धतीची ही कॉस्मेटिकची बॉटल असेल, तर त्याच्यातल्या मटेरियलचा रसरशीतपणा दाखवण्यासाठी किंवा त्याच्यातला लुसलुशीतपणा दाखवण्यासाठी त्या फोटोग्राफरने, त्या डिझायनरने केलेले उत्कृष्ट प्रयत्न आणि त्याचं केलेलं उत्कृष्ट पोस्टर, हे त्या प्रोडक्टच्या विक्रीसाठी, त्या प्रोडक्टच्या बद्दल आत्मीयता निर्माण होण्यासाठीचा हा 90% भाग असतो. वापर केल्यानंतर तो जो वापरकर्ता आहे तो त्याला चांगलं म्हणेल, वाईट म्हणेल, हा भाग पुढचा झाला. पण तो घेईपर्यंत, तिथपर्यंत तो तो नागरिकांना, ग्राहकाला आकर्षित करण्यासाठीचा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो, तो डिझायनरचा असतो. ही कॉफी, वाफळलेली कॉफी जर आता ह्या फोटो पाहिला तर आपल्याला लगेच तोंडाला पाणी सुटतं, किंवा अशी कॉफी आपण प्यायला पाहिजे. कारण त्याला आलेला वर तो फेस आहे, त्या फेसचे डिटेल फोटोशूट आहे, त्याला वापरलेली कलर स्कीम आहे, त्याच्यावरचा फॉन्ट तसा वापरलेला आहे. ह्या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर ह्या सगळ्यांचं जे एकत्रित सादरीकरण असतं, त्याच्यातूनच त्या डिझायनरचं स्किल लक्षात येतं. म्हणजेच एखादी वस्तू, प्रणाली, प्रक्रिया किंवा सेवा सुंदर आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सर्जनशील योजन करणे म्हणजेच डिझाईन करणे. लक्षात आलं? तर ह्या क्षेत्राचं जे महत्व आहे त्याच्याबद्दल आपण बघून घ्या की डिझाईन क्षेत्र निवडताना आपल्याकडे काय कॅलिबर असावं आणि काय कॅलिबर तुमचं डेव्हलप होऊ शकतं. तर कुठलीही सर्जनशील अभिव्यक्ती असलेली व्यक्ती जर असेल, ज्याच्याकडे सर्जनशीलता आहे, तो ह्याच्यामध्ये करिअर करू शकतो. त्याच्या कलांना वाट मिळते, स्वतःच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देता येतं. एखादा सर्जनशील व्यक्ती असेल तर त्याच्या अंगी असलेले जे कलागुण आहेत
त्या कलागुणांना, कल्पनांना मूर्त स्वरूप देता येतं. प्रचंड प्रमाणात मागणी आहे आजच्या डिजिटल आणि व्हिज्युअल युगात. डिझायनरची, चांगल्या डिझायनरची प्रचंड मागणी आहे. अतिशय मागणी जास्त आहे, परंतु पुरवठा कमी आहे, हे वास्तव आहे. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय करता येतो. फ्रीलान्स किंवा स्वतःचा स्टुडिओ टाकून, ब्रँड सुरू करून आपला व्यवसाय तो सुरू करू शकतो. त्याच्यासाठी उच्च वेतन आणि करिअर. अनुभवी डिझायनर्सला मोठ्या कंपन्यांमध्ये अतिशय चांगल्या पगारात नोकरी मिळू शकते. व्यवसाय करायचा असतं व्यवसायामध्ये पैसे कमवू शकतो, नोकरी करायचं असेल, नोकरीमध्ये करू शकतो. भारताच्या बाहेर आंतरराष्ट्रीय संधी आहेत. याच्यातून एकच महत्वाचा मुद्दा असा आहे की जो क्रिएटिव्ह डिझायनर आहे त्याला कुठंही त्याचं करिअर थांबणारं नाहीये. ऑनलाईन ऑफलाईन कसाही तो स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो आणि उत्कृष्ट सन्मानासहित त्याचं काम चालू शकतं. आणि ह्या करिअरच्या वाट्या कुठल्या कुठल्या आहेत? साधारण उत्पादन डिझाईन, ज्याला आपण प्रोडक्ट डिझाईन म्हणतो, कम्युनिकेशन डिझाईन आहे, युजर एक्सपिरियन्स, युजर इंटरफेस जे आताचं लेटेस्ट फील्ड क्षेत्र आहे ते आहे. नंतर ग्राफिक डिझाईन आहे, फॅशन डिझाईन आहे, इंटेरियर डिझाईन आहे, ॲनिमेशन. हे मोजक्या सात अशा अनेक डिझाईनच्या वाटा आहेत, ज्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्या मुलाचा कल आहे, ज्या पद्धतीने त्या मुलाची आवड आहे, त्या पद्धतीने तो त्यात काम करू शकतो. एवढ्या हे फक्त सातच मी तर लिहू शकतो. ह्याच्या उपर पण शाखा आहेत, परंतु ह्या थोड्याशा महत्वाच्या आणि उपयोगी अशा वाटा आहेत की ज्याच्यातून आपलं करिअर घडू शकतं. मग आता प्रोडक्ट डिझाईन मध्ये ऑटोमोटिव्ह आहे, फर्निचर आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, ज्वेलरी डिझाईन आहे, टॉय डिझाईन आहे. अनेक प्रकारच्या डिझायनरची इथं तुम्हाला सिक्वेन्स दिसेल, लाईन दिसेल. ह्या पद्धतीने आणि आत्ताच्या उत्कृष्ट तांत्रिक साह्याने, जसं आता एआय पर्यंत आता सगळं आपल्याकडे एआय पण आलेलं आहे. एआय आणि प्लस आपल्याकडचं डिजिटल तंत्रज्ञान, ह्याच्या कॉम्बिनेशनने आपण अजून ह्याच्यात खूप मोठी काही क्रांती करू शकतो. त्याला आपण प्रोडक्ट डिझाईन म्हणतो. प्रोडक्ट डिझाईन मधलेच काही पार्ट आहेत, जसं गाड्या बनवण्यासाठी एरोडायनामिक गाडी बनवताना त्याच्यातल्या जागेचा, त्याच्या स्पीडचा हा सगळा विचार करून अशा काही पद्धतीचे डिझाईन्स करू शकतो. या उजव्या बाजूला तुम्हाला बघतो हे प्रोडक्ट डिझाईनचाच भाग आहे. फर्निचर डिझाईन मध्ये अतिशय मोलाचं काम प्रोडक्ट डिझाईन करतं आणि ह्या प्रोडक्ट डिझाईन मध्ये खूप मोठे करिअर करायची संधी आहे. त्याच्यानंतर हे टॉईज आहेत. आज यालाही खूप मोठं मार्केट आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही खेळण्या बनवू शकता, ज्याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणाऱ्या पण खेळण्या आहेत. नुसत्याच पूर्वी आपल्याकडे नुसत्याच खेळण्यापुरत्या खेळण्या असायच्या, तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशनल, मोटिवेशनल असं करणाऱ्या त्याला मदत करणाऱ्या पण खेळण्यांचं काम करू शकतो. उजव्या बाजूला आहे त्या उत्कृष्ट डिझायनिंगचं काम करू शकतो. ज्वेलरी ज्याला आपण म्हणतो, ज्वेलरीसाठी अतिशय भरपूर मागणी ह्या डिझायनरची इथं आहे की प्रत्येक ग्राहकाला वेगळं डिझाईन अपेक्षा असतं. माझ्या हातात असलेली अंगठी शेजारच्या हातात नसली पाहिजे, माझं काहीतरी वेगळं असलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाची मागणी वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या मागणीनुसार तुम्ही डिझाईन करून देऊ शकता, जर तुम्ही ह्या प्रोडक्ट डिझाईन मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं तर. त्याचाच पुढचा भाग आहे हा शूजचा. सध्या सगळ्यात बूम असलेलं मार्केट आहे फुटवेअर डिझाईनचं. तर ज्याच्यामध्ये परत तोच भाग आहे की माझ्यासारखे शूज, माझ्यासारखे सँडल हे दुसऱ्याच्या पायात दिसले नाहीत पाहिजे, इतकं उत्कृष्ट डिझाईन असलं पाहिजे. त्याला पाहिजे तसा त्या पैसे द्यायला तयार ग्राहक आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यात करिअर करण्यासाठी प्रोडक्ट डिझाईनचा भाग उपयोग करू शकता. हे जे आहे ते स्केचरचा शूज आहे. ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हा स्केचरचा हा जो पार्ट आहे, हाही अतिशय उत्कृष्ट आणि ज्याला आपण म्हणतो की याची कॉपीराईट त्याच्याकडे आहेत की हा जो म्हणजे शूजला, तुमच्या लक्षात आलं की शूज पायात घालायचं म्हणजे एका बोटाने शूजला ओढून धरावं लागतं आणि शूज घालावं लागतं. ह्या डिझायनरनी असा काही हा पार्ट बनवला आहे, याची रॉयल्टी त्यांच्याकडे आहे की ह्याच्यात हात न लावता तुम्ही शूज घालू शकता. आणि हा जो पार्ट बनवलेला आहे ह्याची रॉयल्टी ह्या स्केचर शूज कडे आहे. त्या डिझायनरने एवढं छान डोकं वापरलं की तुम्ही कधीही शूज वेअर करताना, शूज घालताना इझिली तो शूज पायात घालू शकता. त्या शूजची क्वालिटी तर चांगली आहेच आहे, पण हे त्याच्यासोबत ऍडिशनल फीचर दिलेलं आहे. त्या फीचर मधून त्याला कंपनीला खूप मोठा फायदा आहे. आणि हे काम उत्कृष्ट डिझायनरचं आहे का, तर त्यांनी त्यातले ड्रॉबॅक ओळखले, त्यातल्या तांत्रिक अडचणी पाहिल्या, प्रत्येक शूज घालणाऱ्याला काय त्रास होतो त्याने पाहिलं. लेस बांधणं न बांधणं आता अलीकडे अशा पद्धतीचे लेस आलेले आहेत, पण हा जो पार्ट आहे, बऱ्याच जणांनी विचार करून पण त्याला तोडगा निघाला नव्हता.
पण स्केचेस शूजनी त्याच्यावर तोडगा काढला आणि आज हा खूप पॉप्युलर फॉर्म्युला झालेला आहे. आपण हे पाहतो की काही उत्कृष्ट डिझाईन आहेत की हे A2 मिल्कचं डिझाईन पोस्टर आहे की उत्कृष्ट डिझायनर कसं काम करू शकतो की त्याला सुटेबल अशा ऑब्जेक्ट त्यांनी टाकलेले आहेत. अद्रक असेल काय बाकीच्या वस्तू असतील तर त्याला कलर स्कीम किती छान वापरली, त्याचं फोटो सेशन किती चांगली केलंय. हे 100% रिसायकल्ड फॅब्रिकची जाहिरात कशी करावी, वुडलँड सारख्या ब्रँडची जाहिरात कशी करावी, एखाद्या खाद्याची किंवा एखाद्या कॉस्मेटिक वस्तूंची जाहिरात वापरताना किती कौशल्य, किती रंगाचं वापर किती छान करावा, तो कसा भाग आहे, तर ते त्याचं सादरीकरण तुम्हाला उत्कृष्ट डिझायनरनी केलेले काम आहे. कम्युनिकेशन डिझाईन पण तसाच भाग आहे. त्याच्यामध्ये ग्राफिक डिझाईन आहे, वेबसाईट डिझाईन आहे, फिल्म ॲनिमेशन, पब्लिकेशन, अशा अनेक गोष्टींचं काम करता येतं ज्याच्यातून तुम्हाला त्या प्रोडक्टची जाहिरात करताना, प्रोडक्टचं पॅकेजिंग करताना त्या डिझायनरचं स्किल वापरता येतं. इथं तुम्ही पाहता की एखादा ब्रँड, एखादा लोगो करताना कसं काम केलं जातं, एखादा फिल्मचं शूटिंग करताना कशा पद्धतीने काम, हे फिल्मचं शूटिंग करण्यासाठी सुद्धा आपल्याला शिक्षण हे आपल्या ह्या डिझाईन स्कूलमध्ये मिळू शकतं. टायपोग्राफी करताना किती उत्कृष्ट टॅलेंट त्या डिझायनरने वापरलेला आहे. फोटो त्याला लागून वापरलेले हे टाईप, त्याचं फॉन्ट, त्यानंतर ॲनिमेशन करताना कसं त्याचं डिजिटली काम केलं जातं. त्यानंतर कॅट लोगो कसा केला आहे, तर कॅटमध्ये त्या नुसत्या रिव्हर्स स्पेसमध्ये सुद्धा तुम्हाला ते कॅट दिसून येते. हा उत्कृष्ट डिझायनरचा नमुना आहे. असेच उत्कृष्ट डिझायनरने बनवलेले हे वेगवेगळे लोगो आहेत ज्याच्यामुळं हे लोगो असे सहज जाता येता जरी दिसले तरी आपल्या लक्षात येतं की डिस्नीचा लोगो आहे, कोका कोलाचा लोगो आहे, टाटाचा लोगो आहे, इंटेलचा लोगो आहे. इतका तो हॅमर होऊ शकतो, इतका तो चांगल्या पद्धतीने आपल्या डोक्यात रुजू शकतो, कारण त्याच्या मागे खूप मोठा विचार असतो आणि त्या विचाराचं ते फळ असतं. त्यात युजर एक्सपिरियन्स, आपण आता सगळीकडे आपण युजर एक्सपिरियन्सचा खूप मोठा भाग पाहतो. आपल्याला लक्षातही येत नाही की हा युजर एक्सपिरियन्सचाच भाग आहे. युजर एक्सपिरियन्स आता आपल्या प्रत्येक ठिकाणी, जसं तुम्ही आता मोबाईल वापरता, वेबसाईट वापरता, गाड्या वापरता, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला युजर एक्सपिरियन्सचा संपर्क येतो. आणि हा युजर एक्सपिरियन्स इतका सुटसुटीत आणि इतका लोकांच्या सोयीचा होत चाललाय वरची वर, की जेणेकरून कुठलाही अज्ञानी व्यक्ती सुद्धा त्याला छान वापर करू शकतो. जसं की माणूस स्मार्ट होत चाललाय, माणूस स्मार्ट होत चाललाय म्हणजे त्याच्या सभोवतालची सगळ्या वस्तू स्मार्ट होत चाललेल्या आहेत. तो ज्या पद्धतीच्या वस्तू वापरतो त्या सगळ्या वस्तू स्मार्ट होण्यामागे उत्कृष्ट डिझायनरचा खूप मोठा हात आहे. उत्कृष्ट डिझायनर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पद्धतीने करत असतो, की वापरणाऱ्याला काय अडचण येते, त्याला कसं सोल्युशन काढलं पाहिजे. आपण बसल्या जागी कधी असा विचार केला होता की आपण टीव्हीचे रिमोट घेऊन चॅनल बदलू शकतो? हा काही काळापूर्वी, म्हणजे साधारण 15 वर्षापूर्वी कोणी विचार पण केला नसेल की आपण खुर्चीत बसून चॅनल बदलू शकतो. पण आज ते तर कुठल्या कुठंच गेलं, पण त्याच्यानंतरच्या एवढ्या काही गोष्टी बदलत गेलेल्या आहेत की त्या गोष्टी तुम्हाला स्मार्ट होण्यामध्ये मदत जे केली जाते, हे सगळ्या मदती, हे जे सगळं स्किल आहे त्या उत्कृष्ट डिझायनरचं स्किल आहे. त्याच्यातच हा काही नमुना आहे की हे छान ऍप जसे वापरले जातात मोबाईलमध्ये, ते ऍप सुटसुटीत आणि आकर्षित केल्यानंतर आपण किती योग्य पद्धतीने सहज वापरू शकतो त्याचा हा नमुना आहे. वस्तू कशा बदलत गेल्या, जसं स्मार्ट म्हणलो आपण, माणूस स्मार्ट बनत गेला, तसं वस्तू कशा डिजिटल होत गेल्या किंवा जशा क्रिएट होत गेल्या, क्रिएटिव्ह होत गेल्या. मोबाईल बदलला, सॉरी, कॅमेरा बदलला, टेलिफोन बदलला, तुमचं टाईपरायटर मधून लॅपटॉपमध्ये झाला, डायरीमधून तुम्ही टॅबमध्ये आला. ह्या जशा वस्तू बदलत गेल्या, ह्या बदल घडवण्यामध्ये डिझायनरचा खूप मोठा वाटा आहे. आणि हा डिझायनर आपल्या प्रत्येकांमध्ये आहे. हे डिझायनर हे आपल्याला जाणवलं पाहिजे आणि म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीला हे शिक्षण आपण दिलं पाहिजे. आता सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली म्हणजे AR आणि VR. VR टेक्नॉलॉजी हा खूप मोठा विषय आहे. AR पण आता सध्या तुम्ही बघता की साधा मोबाईल जरी आपण हातात घेतला तर तुम्ही घरातलं मेजरमेंट मोजू शकता. घरातल्या वस्तू तुम्ही त्याला अलाइन करून बघू शकता की ही इथं टीव्ही चांगला दिसू शकतो का, इथं सोफा चांगला दिसू शकतो का. म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये आलेला फोटो आणि त्यात तुम्हाला अपेक्षित असलेली वस्तू याचं जर कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही तिथं स्वतःला टॅली करू शकता की इथं एखादी वस्तू शूट होईल का नाही.
किंवा ती कशी असावी, लहान असावी, मोठी असावी, कलर कोणता असावा, हे तुम्ही इथं फाइंड करू शकता. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आता लेन्सकार्ट सारख्या चष्म्याच्या दुकानात जर आपण गेलो तर तिथं तुम्हाला प्रत्येक चष्मा घालून बघायची गरज नाही, किंवा तुम्ही घरात त्याच्या ॲपवरून तुम्ही बसल्या जागी चष्म्याची फ्रेम चांगली दिसते का नाही दिसते हे सुद्धा तुम्ही बसल्या जागी बघू शकता. हा सगळ्यात मोठा हा एआरचा फायदा आहे. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे व्हीआरचा फायदा असा आहे की सगळ्यात ठिकाणी म्हणजे आता तुम्ही बघता की बऱ्याच ठिकाणी ते असं डोळ्याला मोठा गॉगल लावतात आणि लोक गेम खेळतात, किंवा कोणी हसतं, कोण जोरजोरात ओरडतं, त्यांना त्याच्यात मध्ये जे काही डिझाईन केलं असतं ते सगळं काय म्हणतो आर्टिफिशियल डिझाईन. जंगल असेल, वाघ असेल, सिंह असेल, तुम्हाला अंगावर आलेल्यासारखे वाटतात. हा झाला एक भाग. हा विहारचा दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो मोठमोठ्या ऑपरेशन म्हणजे मेडिकल फील्डमध्ये विहारचा खूप मोठा वापर केला जातो. मोठमोठे ऑपरेशन्स कसे केले केले जाऊ शकतात, कसे करायला पाहिजेत, काय करताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात का, काही शैक्षणिक अडचणी येऊ शकतात का, हे करताना एखाद्या व्यक्तीवर जर ऑपरेशन करायचं असेल तर त्याचा एक तुम्ही डेमो तिथं घेऊ शकता. एखाद्या जर हृदयाचं ऑपरेशन करायचं तुम्ही आधी ते विहारचं टेक्नॉलॉजी वापरून एक डमी त्याचं ऑपरेशन करू शकता. ते ऑपरेशन करताना काही अडचणी आल्या तर त्याचं सोल्युशन तुम्ही प्रत्यक्ष ऑपरेशन करताना काढू शकता. हा इतका सुटसुटीत भाग. आणि सगळ्यात महत्वाचं मेडिकल फील्डचे जे मुलं आहेत, जे मेडिकलला गेलेली मुलं आहेत, त्यांना उद्याचा डॉक्टर व्हायचं आहे, त्या भावी डॉक्टरसाठी जसं काही मूर्त बॉडी म्हणजे मूर्त मृत शरीराचा अभ्यास शिकवला जातो, त्याचं ऑपरेशन करताना त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवतात, हे चिरफाड करतात, कसं करतात कसं. पण हे करताना तिथं जवळपास 20 ते 25 अशा काही मॉबमध्ये मुलं काम सगळं बघत असतात. त्या प्रत्येकाला तो अनुभव घेता येत नाही की नेमकं त्या समोरच्या शिक्षकाने सरांनी कसं शिकवलं. त्याचा आता खरा अनुभव तुम्ही व्हीआर मधून घेऊ शकता. एखादं ऑपरेशन करताना तुम्हाला रिअलमध्ये ते कसं काम करू शकतो ते वैयक्तिक तुम्ही स्वतः त्याचा फील घेऊ शकता. याच्या मागंही डिझायनरचंच काम आहे. मला हे सांगायचा मुद्दा काय आहे, मेडिकल जरी हा विषय वेगळा असला तर ह्या म्हणजे नासा असेल, तुमच्या अंतराळात काही काम करणारे मोठ्या संस्था असतील, त्याच्यावर काम करणाऱ्या साठी लागणारं जे सॉफ्टवेअर असतं त्याच्यात जे डिझाईन्स असतात ते सुद्धा ह्या व्ही आर व्हर्च्युअल रिअलिटीमधून क्रिएट केले जातात. आणि तुमचं काम सोपं केलं जातं की तुम्हाला कशा टाईपचा अनुभव येऊ शकतो, आणि काही अडचणी आल्या तर त्या तिथं तुम्ही सोल्युशन काढू शकता. याच्या मागे खूप मोठं डिझायनरचं काम आहे, योगदान आहे. तर लक्षात घ्या, हे कशासाठी सांगतोय की आता हे सगळं शिक्षण, यासाठी लागणारं सगळं शिक्षण आता सोलापुरात उपलब्ध होत आहे. सोलापुरात 2 वर्षापासून MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आपल्यासाठी हे सगळं शिक्षण घेऊन आलेले आहे. याच्यामध्ये प्रोडक्ट डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन आणि युजर UI UX ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं शिकू शकतो. याच्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. वेबसाईट आहे ते वेबसाईट पाहू शकता. या वेबसाईटवरचा त्याच्यावर काही शंका असतील तर तुम्ही फोनवर डायरेक्ट संपर्क साधू शकता. आणि प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही MITच्या प्रिमाइसमध्ये येऊन प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही स्वतः हा सगळा अनुभव घेऊ शकता. MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीमध्ये प्रचंड मोठी लॅब बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट कसा केला जातो, त्याचं प्रोडक्शन कसं केलं जातं, त्या प्रोडक्शनसाठीची एक लॅब, अद्ययावत लॅब बनवलेली आहे. अद्ययावत शिक्षण दिलं जातं उत्कृष्ट शिक्षकांमार्फत, उत्कृष्ट प्राध्यापकांमार्फत तुम्हाला गायडन्स दिला जातो आणि तुमच्या करिअरला दिशा दिली जाते. मला वाटतं मी बरंच काही सांगितलेलं आहे. बऱ्याच जणांच्या काही शंका पण असू शकतात, ते तुम्हाला मला विचारू शकता. तुम्ही त्या चॅटमध्ये तुमचे उत्तर देऊ शकता. आणि कधीही काही वाटलं, कधी काही शंका असेल तर ह्या वेबसाईटवर तुम्ही संपर्क साधू शकता, किंवा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही फोन करू शकता. वैयक्तिक मलाही फोन करू शकता की ज्याच्यातून तुम्हाला काही तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही जरूर बोलू शकता. आणि सांगायचा मुद्दा हाच आहे की ही एक खूप मोठी संधी आहे मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी. छान पद्धतीने त्यांना आपण त्यांच्या आवडीचं शिक्षण देऊयात आणि त्यांना करिअर करण्याचं उत्कृष्ट मार्गदर्शन देऊयात. आणि याच्यामध्ये सांगायला अभिमान वाटतो की हे सगळं काम, हे सगळं कार्य सोलापूर सारख्या पुण्यभूमीमध्ये होत आहे. सोलापूर सारख्या सध्या खूप
प्रगतिशील ज्याला आपण हा जिल्हा म्हणून, आता ज्या प्रगतीच्या दिशेने चाललेला हा जिल्हा आहे, या जे गाव आहे, जे शहर आहे, याच्यामध्ये MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचा खूप मोठा वाटा असणार आहे. या पुढच्या ह्या ज्या भावी पिढीसाठी काम करण्यासाठी, त्यांना स्वतःला, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी वचनबद्ध आहे. आणि मला वाटतं आपण जरूर या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यावा. आपल्या मित्र कंपनींना, नातेवाईकांना आणि ज्यांना ज्यांना ह्या करिअरमध्ये करिअर करायचं आहे, ज्या फील्डमध्ये करायचं आहे, त्यांना आपण जरूर ह्या गोष्टी सांगाव्यात. धन्यवाद. सर्वांनी मला वेळ दिला आणि माझं जे काही माझ्याकडनं काही चुका होऊ शकतात ते तेवढं माफ कराव्यात. आणि या जे काही मी तोटक माहिती दिलेली आहे, त्या माहितीचा यथायोग्य सर्वांनी उत्कृष्ट पद्धतीने उपयोग करून घ्यावा. धन्यवाद. थँक्यू.